नाव काय? माझं नाव शिवाजी ज्ञानोबा पद्माकर शिवाजी फड. हे माझे वडील शिवाजी ज्ञानोबा फड. घरातील आपलं मोठे माणसं, आपलं कुटुंब संख्या, तुमचे मुलं काय करतात? माझे मुले प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिकतात 7वीपर्यंत. पण मला रेशीममध्ये ते सर्वजण सहकार्य करतात. रेशीम उद्योगची लागवड आपण केव्हा केली आहे? रेशीम उद्योगची लागवड साधारणतः मी 2020मध्ये केली. 2021मध्ये? 2021मध्ये केलेली आहे लागवड मी. योजना कोणती आहे? योजना कोणती योजना केली? मनरेगामध्ये केलेली आहे. त्यावेळेस तुम्हाला किती हे भेटला, लाभ भेटला? साधारणतः 3,35,000 रुपये. 3,35,000. या योजनेमध्ये तुम्हाला मदत कोण कोण करते का? या योजनेमध्ये घरात माझी पत्नी करते, माझे वडील करतात, माझी मुलं करतात. आणि मुलं मदत करतात म्हणजे मला हे आम्ही जेव्हा चॉकी करतो त्यावेळेस हे सर्व पाला आम्ही काढून देतो त्यांना. ते पाला तोडतात, त्याची हॅचिंग ब्रशिंग करतात. वडील माझं इथं आम्हाला मदत करू लागतात. माझी पत्नी तर दिवस रात्र माझ्याबरोबर काम करते. लागवड किती एकर आहे तुमची? माझ्याकडे लागवड साधारणतः 4-4.5 एकर आहे. 4.5 एकर. हां. आणि शेड केव्हा बांधले? शेड साधारण अगोदर मी बांधलं होतं, साधारण 24/65 होतं माझं शेड. आणि सुरुवातीच्या काळ 26/65 मी 250 अंडी पुंज घेत होतो. रेशीम उद्योगाच्या अगोदर कोणते पीक घेत होते? पारंपरिक पिके घेतली मी. कोणते? सोयाबीन आणि कपासी. त्याच्यामधलं उत्पन्न किती होतं आणि याच्यामध्ये काय एकरी आता मी आज सोयाबीन काढलं, मला एकरी 2 क्विंटल सोयाबीन निघाले आजच्या कंडिशनला. एकरी 2 क्विंटल? 2 क्विंटल सोयाबीन निघाले. साधारणतः 10,000 रुपये उत्पन्न. यावर्षी पावसाअभावी सर्व गेले माझं. पावसाअभावी सर्व गेले माझं. पण रेशीममध्ये आणखी चांगलं खूप मला उत्पन्न मिळतं. शेतीची निगराणी कशी घेता तुम्ही? मी साधारणतः सेंद्रिय शेती करतोय. मी याला रासायनिक प्रमाण कमी देतोय मी याच्यामध्ये. आंतरमशागत केल्यानंतर मी त्याला शेणखत, गांडूळ खत वापरतो. आणि पोषण आणि अंडी, ताक, गूळ अशाचे स्प्रे करून मी रेशीमची काळजी घेतो. शेडमध्ये कीटक संगोपन चालू असते वेळेस तुम्ही कीटकांची, रेशीम अळ्यांची काळजी कशी घेता? तापमान आणि आर्द्रता कशी ठेवता? नाही, आता ते सीझन वाईज थोडंसं मेंटेन करावं लागतं. कधी कधी तापमान कमी करावं लागते, कधी कधी त्याची ह्युमिडिटी कमी करावं लागते आणि काही टेम्परेचर वाढवावं लागतं. तर शक्यतो निसर्गाच्या सहवासात थोडंसं अपोजिट जायला थोडासा त्रास होतो माणसाला. पण ज्यावेळेस हिवाळा होतो त्यावेळेस मध्ये शेगड्या लावणं किंवा फोकसच्या कांड्याचा वापर करणं, ज्यावेळेस उन्हाळा लागला त्यावेळेस मध्ये फोगर लावणं, पाणी मारणं, जेणेकरून साडच्या भिंतीवर स्प्रे करणं, अशा पद्धतीने करून टेम्परेचर आम्ही. हे सगळं करण्यासाठी तुती लागवड, कीटक संगोपन घर, अनुदान व मनरेगा योजनेची माहिती आपल्याला कुठून मिळाली आणि कोण सांगितलं? सगळ्यात अगोदर म्हणजे मला माझ्या जिल्ह्याचं रेशीम कार्यालय ऑफिस जे आहे इथून मला मिळाली. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संचालक म्हणून विनय मुनसर आहेत. त्याच्यानंतर माझे खास मित्र आणि उपसंचालक म्हणजे महेंद्रकुमार ढोळे सर आहेत. त्याच्यानंतर मला सहकार्य करणारे आमचे कदम सर आहेत. त्याच्यानंतर रत्नाकर मुंडे सर आहेत, जोगदंड सर आहेत. आणि शेजारीच माझा लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यात म्हणजे ज्यांच्यावर आम्ही मित्रासारखं प्रेम करणारे आमच्यावर म्हणजे आमचे वराड साहेब. कारण माझ्या इथून 5-10 किलोमीटरला हो. त्यांचे किती जिल्ह्यातले काही अंतर्गत कार्यक्रम मला आमंत्रित करतात. या सर्वांच्या सहकार्याने मला रेशीम शेती कशी करावी हे मला चांगला अवगत झालेला आहे. तुम्हाला रेशीम उद्योगमध्ये आता 4.5 एकर आहे लागवड. 4.5 एकरमधून तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती भेटेल? जर सध्या घडीचा जर विचार केला तर मी यावर्षी साधारणतः आता माझी 400 अंडी पण चालतात. आणि 400 अंडी पुंजाला साधारणतः मला 400च्या जवळपास 10 किलो डिफरंट 390, 390, 395, 385 पर्यंत माझा माल जातो. यावर्षीचं जर पर्जन्यमानाचा विचार केला तर माझ्या 9 बॅच निघतील. एका बॅचपासून साधारणतः मला 2.5 लाख रुपये उत्पन्न निघतं. तर साधारणतः माझा 9-2-18 ते 20 लाख रुपये माझं वार्षिक उत्पन्न यावर्षी निश्चितपणे होणार. यावर्षी आम्ही पाहिलं वगैरे की तुमचं एका बॅचचं सर्वाधिक उत्पन्न 2 लाख रुपये मिळालेलं आहे एका बॅचचं वगैरे. तर याच्या अगोदर म्हणजे हे विक्रमी उत्पन्न का नेहमीच प्रत्येक बॅचला 1.5 लाख, 1 लाख, 2 लाख येतात? 2 लाख रुपयापर्यंत प्रत्येक बॅचला मी जातोय सर आता. वा 2 लाख रुपयापर्यंत. आणि आता पुढची बॅच माझी 450 अंडी पुंजाची आहे. तर आता मला माझी एक अपेक्षित माझं उत्पन्न या 2.5 ते 3 लाख रुपये पुढल्या माझी बॅच लागेल. वा 100 अंडी पुंजाला तुमचं ॲव्हरेज किती येते? 95-97 पर्यंत जाते माझा. म्हणजे प्रत्येक म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण बॅच घेता का? सेम माझे तिन्ही मोसममध्ये माझ्याकडे ॲव्हरेज पैसे येतात. त्यावेळेस तापमान आर्द्रता मेंटेन होती? मेंटेन होते. म्हणजे 27-28 डिग्री तापमान, बिलकुल 65-70% आर्द्रता वगैरे. हो.
आपल्याला इतर शेतकऱ्यांनी सुद्धा यांचं अनुकरण आपलं करावे. बरं, असं आपण एक हे झालेलं आहे की रेशीम सोबत तुम्ही दुग्ध व्यवसाय सुद्धा करता वगैरे. हो, सिल्क आणि मिल्क हो, जी सर. आपण परभणी जिल्ह्यामध्ये जी योजना आपण राबवली वगैरे, हो हो त्याची तुम्ही सुरुवातीपासून अंमलबजावणी पण चांगल्या प्रकारे करता वगैरे. रेशीम सोबत दुग्ध व्यवसाय तुम्ही करता वगैरे. त्या जनावरांना म्हणजे कोणत्या ब्रँचेस वगैरे आणि त्याला पाला पुरतो का? हां, त्याच्यामध्ये सर, याच्यामध्ये कसं आहे की रेशीम समजा माझा स्टंप आहे. हां ते स्टंप आहे, या स्टंपवर मी साधारणतः 10 ब्रँच ठेवतो. हां हे 10 ब्रँच हे माझ्या ह्या 10 ब्रँचपासून माझं सिल्क निघतं. या 10 ब्रँचपासून जे साईडचे माझे 10 ब्रँच आहेत त्याच्यापासून मला मिल्क मिळतं. वा 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 वा. ह्याच्यापासून सिल्क मिळतं आणि याच्यापासून मिल्क मिळतं. एक झाड मला सिल्कही देतं आणि एक झाड मला मिल्कही देतं. एक झाड मला मासिक उत्पन्नही देतं आणि एक झाड मला प्रति दिवसाचं उत्पन्नही देतं. म्हणून हे सोन्याचं झाड म्हणायला काही मला हरकत नाही. कारण आता जर तुम्ही पाहिलं तर माझे जनावरं, माझी म्हैस असो, माझी बैल असो, सर्व याचा पाला खातात आणि हे बाकी ब्रँच माझे हे सिल्क देते. बरं, याच्यामध्ये दूध उत्पादन तुमची वाढ किती साधारणतः जर माझ्या जनावरांना जर मी हे सिल्क दिलं, सिल्कचा पाला दिला, रेशीमचा जर पाला दिला, तर सकाळ संध्याकाळ माझं 1 लिटर, सकाळी 1 लिटर वाढतं आणि संध्याकाळी 1 लिटर भर दूध वाढतं माझं. आणि त्याला साधारणतः ॲव्हरेजमध्ये माझ्या गावात डेअरी असल्यामुळे मला 60 रुपये भाव मिळतो. एका जनावरापासून, या पाल्यापासून मला साधारणतः 100 ते 125 रुपये पर डे माझं उत्पन्न वाढतं जर रेग्युलर उत्पन्न. आता इन्याने सिल्क मिल्क तर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? जर येण्या ॲव्हरेज तर 22-23 लाख रुपयापर्यंत जाईल माझं. वा वा वा. बरं, फळबाग याच्यामधून तुम्ही सिल्क मिल्क योजना खूप चांगल्या प्रकारे राबवली, खूप चांगलं तुम्ही उत्पन्न घेता वगैरे. तुम्ही याच्यामधून या उत्पादनातून आपलं प्रगती काय साधली, म्हणजे काय खरेदी, तुमचे स्वप्न वगैरे काय पूर्ण केले तुम्ही? नाही साहेब, स्वप्न म्हणण्यापेक्षा की ज्यावेळेस मी रेशीम उद्योग करायच्या अगोदर मी सुशिक्षित बेकार होतो. किंवा आता नेमकं करावं काय हे समजत नव्हतं. आणि पारंपरिक पिकं म्हणजे हक्काचं उत्पन्न कधी मिळतच नव्हतं ना. की समजा आपण पिकवायचं आणि आपल्या भावाचा माल इतरांनी ठरवायचा, ही आजची मार्केटची परंपरा आहे. पण या रेशीममध्ये असं आहे की आपण पिकवतो आणि आपल्या भावाचा माल आपण ठरवतो. तर ज्यावेळेस आम्ही मार्केटला जातो त्यावेळेस तो 700 रुपयाने द्या, मग आम्ही काय म्हणतो, द्यायचे नाही मला. आपण नाही म्हणू शकतो कारण माझा माल या गुणवत्तेचा, या दर्जाचा आहे. पण जर आपण कापूस, सोयाबीन जर घेऊन मार्केटला गेलो तर तो व्यापारी ठरवतो. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की आपल्या मालाचा भाव आपण ठरवतो. म्हणून ह्याच्यामध्ये हमी उत्पन्न मिळतं. म्हणून पारंपरिक पिकापेक्षा खूप प्रमाणात हे वेगळं आहे. जे वार्षिक उत्पन्न येते याच्यामधून जे पैसे आता नोकरदारासारखा आम्हाला पगार मिळतो. काय काय केलं तुम्ही? तुमचं स्वप्न म्हणजे याच्या अगोदर सर, काय करता? प्रामाणिकपणे खरं सांगायला काही हरकत नाही, याच्या अगोदर मी हे करायला अगोदर मी कर्जबाजारी होतो. वा वा. मी कर्जबाजारी होतो. मी कर्जाचा डोंगर माझ्यावरती खूप होता. म्हणून आज मी आज कर्जातून मुक्त झालेलो आहे. मुक्त की याच्यानंतर मला अशी अपेक्षा आहे की मी माझ्या लेकरांना नोकरी तर लावणार नाही, पण किमान त्यांना 2 एकर रेशीम आणि 1 शेर देईल. कारण एका माध्यमिक शिक्षका इतका पगार ते कमवून खाऊ शकतात. एक तर त्यांना प्रत्येक महिन्याला परराज्यात जाऊन टूर करता येते, मानसिक विरंगुळा होतो, प्रवास करायचा आनंद घेता येतो, रोखीचं उत्पन्न मिळतं आणि सकाळी 2 तास काम करतो, संध्याकाळी 2 तास काम करतो. परभणी जिल्ह्यातल्या तुमच्या लगतच्या लातूर जिल्ह्यातला तुमचं त्यांना रेशीम उद्योगबद्दल काय संदेश आहे? मी तर प्रत्येक रेशीम शेतकऱ्याला असं सांगेल की या रेशीमबद्दल समाजामध्ये एक युगो निर्माण झालेला आहे की रेशीम उद्योग फार अवघड असतो, रेशीम उद्योग फार किचकट आहे, रेशीमला फक्त तू आणि ती लागते. त्याचं नाव काय आहे? तुती. जर दोघं पती पत्नी प्रामाणिकपणे जर काम करणे असतील तर मी म्हणतो ना, साधारणतः 1 एकरमधून त्यांना 4 लाख रुपये हमीचं उत्पन्न मिळवून देतोच आणि मिळतंच, हे प्रामाणिकपणे सांगतो. धन्यवाद साहेब, खूप छान तुम्ही माहिती दिली. बाबा, तुमचं याच्याबद्दल काय, थोडंसं 2 शब्द सांगा, बोला. तुतीबद्दल हा, तुतीबद्दल हे आल्या नंतर काय तुमच्या जीवनामध्ये झाला, बदल झाला? पहिलं तर सांगू नये आम्ही तुम्हाला, आमचं ते वाईटपणा तुम्ही ऐकणार बी नाहीत, पण सुचलं हे करावं ते करावं 10 जागेवर मुलाला दाखवलं मी आधी. पण आमचं उलट झालं. लोक म्हणले शेड करून अगोदर धंदा शिकावा, पण ते आम्ही काय केलं, नवरा नवरीच्या अगोदर मांडवच घालून 5-10 लाख रुपये विनाकारण गुंतवून ढोकले. धंदा येईना त्यांना पुन्हा 50 किलो 25 किलो 40 किलो 100 किलो. मग त्यांचं खच्चीकरण व्हायला लागलं. कुटुंब होतं, कसं जगवं. मी म्हणलं धीर सोडायचं नाही, धीर सोडायचं नाही. चला जाऊ द्या, 50 किलो निघू द्या, 25 किलो निघू द्या आणि 10 किलो निघू द्या, आहेत ना आम्ही.
आम्ही शेतीतले दुसरे पैसे काढले साहेब, त्यांना लावले मंत्र हे ते करू सगळं. धंद्यात थोडी प्रगती, इकडं जा तुमच्या रेशीम कार्यालयाने चांगल्या लोकांचं सहकार्य मिळालं, मग जमलं. जोपर्यंत बाहेरचं संगोपन आळ्या बाहेर घेत होतो आम्ही, तोपर्यंत आम्हाला की योग्य उत्पन्न होत नव्हतं. आता ज्यास आम्ही घरी तयार करलो तेव्हापासून सुंदर पैकीच्या पैकी मला हरकत नाही. आम्हाला डिपेंडेंट माहीत आहे, आमचे 300 अंडे 3 क्विंटल माल आम्हाला निघतोच. आम्ही त्याच्यावर ठरवितोच. भावामध्ये काहीतरी कमी जास्त असेल, पण आम्हाला बाकी कमी होत नाही. असा 10 किलो 5 किलो जाईन येईन हे साहेब आमच्या आता डोक्यात आमच्या कुटुंबाच्या नाही. आम्हाला माहीत असते 450 अंडेत 4 क्विंटल 20 किलो माल निघतो. 350 अंडेत 3.25 किलो माल निघतो. तो अमुक इतक्या लाखाचा होतो आणि ती बियाचा अमुक इतक्या लाखाचा. त्यांच्या ह्याच्यापासून छान. तो एकटाच मुलगा आहे, आई अपंग आहे, आम्हाला सोडून ते कुठं नाही गेला. मोप शिकवलं म्हणला, पण तुम्हाला थोडं मी जाऊ शकत नाही, तुम्हाला कोण घालू शकेल. मला माझ्या मनात खचित झालं किंवा त्याला MA केलं, MED केलं, MCOM केलं, आणि तो आता माझ्या घरी आऊत हाणतोय. तो आऊत हाणू मी समाधान नाही, हे शिक मी समाधान आहे. आता तो तुम्ही उद्योजक केला हो, झालं साहेब. हे नाटवा. तुमच्या सर्व सहकार्याने झालं, आणि तो आता एक व्यवस्थित आम्हाला कुटुंबाला जगवायपुरती पगार काढायला असा संतोष आहे. हो, ते छान. 8-9 बॅच काढतो मी, काही करत नाही आता, फक्त मार्गदर्शन करतो. तुम्हाला विचारतो हे कसं घ्यावं, सगळं तेच, पण मोठेपणा हो, माझ्याकडे हे कसं करावं ते कसं करावं. म्हणजे असं अंडे लेकरं साहेब तयार करतात, अंडे त्याने मागून आणून दिले की ते आता अंड्याकडे बघत नाही, फक्त त्यांना सांग ना ते समोर या सर. इकडे समोर इकडे या समोर. हे जर चाकी तयार करतात म्हणलं ना, लोक म्हणतील काय हो हो बरोबर. आणि ताई पुढून या, ताई. तुमच्या हे ते आता ट्रेंडच झाले. आता ते काय होणार साहेब, मी सध्या महिकोची अंडी पण वापरतो जालन्याचे. यांना जर मी घरी फक्त डिसइन्फेक्शन करून देतो, कारण ब्लिचिंग थोडंसं रिस्कली असते म्हणून. आल्यानंतर ते ब्लॅक बॉक्सिंग करतात. हे 4 मुलं माझे ब्लॅक बॉक्सिंग करतात. ब्लॅक बॉक्सिंग नंतर हॅचिंग बघतात. हॅचिंग बघितल्यानंतर त्याची ब्रशिंग करतात. ब्रशिंग करून त्याला ट्रेमध्ये ठेवून 2 मोल्ट पास करून सांगतात. आणि विशेष यांची ख्वाहिश म्हणजे कुठल्याही रेशीम कीटकाला जो आजार होतो, जे इन्फेक्शन झालंय, हे 24 तास अगोदर सांगतात की आपल्या शेडमध्ये हा आजार येणार आहे. आता ते मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जे 2 लाख रुपयाचं एका बॅचला उत्पन्न काढलं होतं, त्याची पावती माझ्याकडे घरी आहे का? ठीक आहे. 2 लाख रुपयाचं उत्पन्न एका महिन्यामध्ये एका बॅचमध्ये आपलं फडणी, आपलं शिवाजीराव फडणी घेतलेलं आहे, ज्ञानोबा फडणी घेतलेलं आहे. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन वगैरे. असंच तुम्ही प्रगती करावं आणि सगळ्या याचा फायदा सगळ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना आणि परभणीच्या लाभार्थीला हो. धन्यवाद. तुमचं रेशील कार्य असं तुमचं पण स्वागत आहे सर. स्वागत आहे साहेब. आम्हाला वेळ दिला. तुमचं सहकार्य आम्हाला, आम्ही 100% याच्यापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ. वा वा वा. एक दिवस मी घरी